नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या जे 2 व्हिडिओमध्ये आपण आपल्या पहिल्या टेस्ट सिरीजमधले 15 प्रश्न ॲनालिसिस केलेले आहेत. तर ते डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे चालू घडामोडीचं. ॲक्च्युली त्यामध्ये नोबेल वगैरे त्याविषयी अजून मला बोलायचं बाकीच आहे. तर नेक्स्ट एखादा एक्स्ट्रा व्हिडिओ बनवू आणि त्यामध्ये आपल्याला बोलायचं आहे, कारण त्यातून प्रश्न येण्याची शक्यता खूप आहे. बरेच जण रेग्युलर लेक्चर अटेंड करत नसतात चालू घडामोडीचे, पण यूट्यूबला टाकलं म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कधीही पाहता येतं. तर 15 प्रश्नानंतर हा जो 16वा प्रश्न आहे, तर 16वा प्रश्न हा सायन्सवरचा आहे बघा. आवर्त सारणीच्या यस खंड यस ब्लॉकमध्ये सर्व धातू आहेत असं विधान अ आहे. विधान ब आहे आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये पी ब्लॉकमध्ये सर्व धातू व अधातू आहेत असे 2 स्टेटमेंट आहेत. तर पी ब्लॉक जो आहे तर त्यामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य हे तिन्ही राहतात. म्हणजेच या ठिकाणी हे जे विधान आहे तर विधान ब करेक्ट आहे. त्याच्यानंतर पहिलं सुद्धा करेक्ट आहे. आवर्त सारणीमध्ये यस ब्लॉकमध्ये धातू असतात, त्याला अपवाद फक्त हायड्रोजन आहे एच पहिल्या याला. पण इथे ढोबळ वाक्य आहे. आवर्त सारणीत जास्त ओव्हर ॲनालिसिसही करायचं नाही. तर आवर्त सारणीत पी खंडामध्ये पी ब्लॉकमध्ये सर्व धातू व अधातू असतात, तर हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये सर्व धातू आणि अधातू असतात आणि यस खंडमध्ये सर्व धातू आहेत आणि त्याला अपवादी एच आहे म्हणजे हायड्रोजन आहे. म्हणून अ आणि ब हे दोन्हीही विधाने बरोबर आहेत हे लक्षात ठेवायचं. तर यस ब्लॉकबद्दल बोलायचं झालं तर यस ब्लॉक्समध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आधुनिक आवर्त सारणी बघितली असेल तर मोस्लेची जी आधुनिक आवर्ती सारणी आहे, कधी कधी साधा प्रश्न विचारतात की आधुनिक आवर्त सारणी कोणाची आहे वगैरे, तर तिथे मग मेडिलिव्हची असा पहिलाच पर्याय देतात. तर याच्यामध्ये 14 एलिमेंट्स आहेत हे लक्षात ठेवा. 14 एलिमेंट्स आहेत यस ब्लॉकमध्ये, तर हे लक्षात ठेवायचं. यस ब्लॉकच्या मध्ये डी खंड जो आहे त्याच्यामध्ये डी खंड जो आहे तर डी खंडमध्ये धातू चा खंड आहे. तर डी खंडमध्ये धातू आहेत. त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन्हीही स्टेटमेंट करेक्ट आहेत. मला वाटते मी माझ्या टेस्ट सिरीजचे जे आन्सर की तुम्हाला शेअर केले, ज्या दोन्ही नाही दोन्ही चूक असं दिलं आहे, ॲक्च्युली दोन्ही बरोबर असं पाहिजे. तर त्यामध्ये आन्सर मध्ये सुधारणा करून घ्या तर टेस्ट सिरीजमध्ये. आणि जर तुम्ही अ आणि ब लिहिलं असेल तर दॅट इज करेक्ट आहे. 17 नंबरचा क्वेश्चन बघा की खालीलपैकी ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचं सामान्य सूत्र फॉर्म्युला काय आहे. तर याचं उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचं उत्तर. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचं उत्तर हे आहे या ठिकाणी CnH2n6. तर हे त्याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न असा, जे जे थॉम्सन जे आहेत त्यांनी अणूमधील इलेक्ट्रॉनची गतिशीलता स्पष्ट केलेली आहे. तर रुदरफोर्डने अणूमधील इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे असं हे 2 वाक्य आहेत. तर या वाक्याबद्दल आपल्याला विचारू शकतात असे वाक्य. तर जे बेसिक आहे आपलं सायन्स अगदी 8वीच्या विज्ञानामधलं, तर त्यातलेही काही प्रश्न आपल्याला येत असतात. तर यामध्ये जर लक्षात ठेवलं जे जे थॉम्सन हे अणूमधील इलेक्ट्रॉनची गतिशीलता स्पष्ट केली तर दॅट इज रॉंग सेंटेन्स आहे. तर ही रॉंग आहे. आणि रुदरफोर्डनं अणूमधील इलेक्ट्रॉनचा शोध लावला आहे, म्हणून या ठिकाणी दोन्हीही विधानं हे चूक आहे तिथे, कारण हे दोघांनीही केलेलं नाही आहे. तर ते विधानं उलटसुलट करून टाकलेले आहेत. तर इथे लक्षात ठेवायचं की रुदरफोर्डने अणूमधील इलेक्ट्रॉनचा शोध लावला नाही, तर इलेक्ट्रॉनचा शोध हा थॉम्सनने लावलेला आहे. जे जे थॉम्सनला काय म्हटलं जातं तर थॉम्सनला इलेक्ट्रॉनचा जनक म्हटलं जातं. तर हे अगदी बेसिक क्वेश्चन आहे. तर इलेक्ट्रॉनचा हा क्वेश्चन कोणाचा चुकलेलाच नसेल. तर इलेक्ट्रॉनचा जनक जो कोणाला म्हटलं जातं तर जे जे थॉम्सन यांनी म्हटलं जातं. तर त्यांनी प्लम पुडिंग नावाची एक प्रतिकृती तयार केलेली आहे. प्लम पुडिंग जे जे थॉम्सन यांनी. रेझिन पुडिंग किंवा प्लम पुडिंग, ज्याला कलिंगडाची उपमा दिलेली आहे त्याने अणूला. तर कलिंगडामध्ये जशा बिया असतात त्याप्रमाणे अणू असतात. तर हे त्यांनी स्पष्ट केले जे जे थॉम्सननी. तर तुम्हाला रेझिन पुडिंग किंवा प्लम पुडिंग ही संकल्पना कोणी सांगितली असं विचारतील, किंवा इलेक्ट्रॉनचा जनक कोण,
फादर ऑफ इलेक्ट्रॉन कोणतं? जे जे थॉम्सन. तर हे फादर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, हे लक्षात ठेवायचं. तर पुढच्या प्रश्नाला जाऊ आपण. जोड्या जुळवा असा एक प्रश्न विचारला आहे सायन्समध्ये. तर इथे हे जे लोगो आहे तो डार्क दिसत असला तरी तुम्ही प्रिंट काढल्यानंतर, पेपर ज्यांनी टेस्ट सिरीज लावलेली तर प्रिंट काढल्यानंतर तो सॉफ्ट होऊन जातो. इथे डार्क दिसतो तो कलरमध्ये असल्यामुळे. तर जोड्या लावामध्ये एकीकडे काय दिले, संमिश्र दिलेत आणि दुसरीकडे घटक मूलद्रव्य दिलेले आहेत. संमिश्र जे आहे ड्युरा ॲल्युमिनियम. तर हे ॲल्युमिनियमचं संमिश्र आहे. त्याच्या नावामध्येच बघा ड्युरा ॲल्युमिनियम असं म्हटल्यानंतर लक्षात येतं की हे ॲल्युमिनियमचं संमिश्र आहे. तर मग त्याच्यामध्ये काय काय असतं, तर ॲल्युमिनियमचे संमिश्र जे आहे त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमच्या संमिश्र ड्युरा ॲल्युमिनियममध्ये 95% ॲल्युमिनियमच असतं. 3% हे तांबे असतं. 3% तांबे, 1% मॅग्नेशियम, 1% मॅग्नेशियम. एकच मिनिट मला. हा सायन्सचा प्रश्न आपला चालू आहे की जोड्या लावा. जोड्या लावामध्ये ड्युरा ॲल्युमिनियम जे आहे मग त्याची जोडी लावायची आपल्याला. ड्युरा ॲल्युमिनियम हे काय आहे, तर ॲल्युमिनियमचं संमिश्र आहे. त्या संमिश्राची जोडी जुळवायची. तर ड्युरा ॲल्युमिनियम याच्यामध्ये ॲल्युमिनियमचं संमिश्र असणारा जो पर्याय आहे, 1चं 3 AL एकातच दिसतंय. म्हणजे अगदी नॉन सायन्सचा कॉमर्सचा स्टुडंट असेल तरी त्याला एवढं तर कळते AL म्हणजे ॲल्युमिनियम. म्हणजे अशी ही जोडी बरेच जण काय करतात, तिला वाचतच नाहीत, पाहतच नाहीत आणि घरी आल्यानंतर लक्षात येतं की अरे आपल्याला तर माहीत होतं. कॉमर्सचं आर्ट्सचं कसलंही बॅकग्राऊंड राहू द्या, इथे तुम्हाला AL लक्षात येतं ॲल्युमिनियम. मग निदान Aची 3 अशी जोडी तुम्हाला जुळवता येते. आता टेस्ट सिरीजमधले थोडे पर्याय हार्ड असतात. इथे असे तिन्ही सगळीकडेच 3 3 3 3 नसतं तर तिथे तुम्हाला काहीतरी सॉर्ट आउट करता येतं. तर तिथे टेस्ट सिरीज थोडीशी हार्डच काढली असते, कारण तुम्ही सतत अभ्यास करत राहावा या उद्देशानं ही टेस्ट सिरीज काढलेली असते. तर तिथे 2 तरी पर्याय तुमचे कमी होतात. त्याच्यानंतर गनमेंटल. तर गनमेंटलच्या बाबतीत लक्षात ठेवा, गनमेंटल हे तांब्याचं संमिश्र आहे. तांबे जे आहे कॉपर ज्याला म्हटलं जातं, तर तांबे या धातूचं गनमेंटल हे संमिश्र आहे, ज्याच्यामध्ये 80% तांबे, 20% जस्त असतं. तर मग एवढे 2 आले. मग पुढचा बघायचा, याच्यामध्ये तांब्याचं कोणतं आहे, तर याच्यामध्ये Cu हा पहिला पर्याय Cu. आणि जस्त पण त्याच्यामध्ये असतं, जस्त 20%. तर जस्त असणारा एकच पर्याय दिसतो. म्हणजे कुठेतरी तुम्हाला काहीतरी क्लिक होतं, जरी तुम्ही 8वीचं विज्ञान जरी फक्त एकच वाचलंय. आता काही लोक सांगतात विज्ञानचं सगळं 5वी ते 10वीपर्यंत वाचा आणि त्याच्यातलेच प्रश्न येतात. म्हणजे ते वाचायला काही कमी नाही, भरभरून आहे ते भरपूर. त्यामुळे तुम्ही एक सायन्सचं कुठलं तरी रेफरन्स बुक वाचा, भस्के सरांचं किंवा कोलते सरांचं, जे तुम्हाला कम्फर्ट वाटतं. तर हे बेसिक वाचायला एवढा मोठा ढीग होतो त्याचा. तर तुम्ही जर 8वी ते 10वी जरी वाचलं तरी मोठाले पुस्तकं असतात. कोणी म्हणतात NCERT वाचा, तर एकच रेफरन्स बुक वाचा. सायन्सला किती ढिगाने करा, मार्क यायचे तेवढे येतातच. गनमेंटल जे आहे, तर गनमेंटलची मग जोडी ही येईल. म्हणजे या ठिकाणी 2 आणि 3 पर्याय कटले तर 1 आणि 4 मध्ये उत्तर येईल. पुढे बघा कॉइन मेंटल. तर कॉइन मेंटलचं उत्तर त्या ठिकाणी 4 येतं. Cu अधिक SN अधिक P हे येतं. आणि आर्टिफिशियल जे गोल्ड आहे, आर्टिफिशियल गोल्ड म्हणजे कृत्रिम सोनं जे म्हटलं जातं, तर त्याचं उत्तर इथे Cu अधिक Al ॲल्युमिनियम येईल. आता Al म्हणजे ॲल्युमिनियमचं इथे पण तुम्हाला दिसते, पण ड्युरा ॲल्युमिनियममध्ये लक्षात ठेवायचं की 95% तिथे ॲल्युमिनियमच आहे. 95% ॲल्युमिनियमचं आहे. तर हे आपण लक्षात ठेवलं आहे. पुढे जाऊया की खालीलपैकी दुहेरी क्षार डबल साल्ट कोणते आहेत. डबल साल्ट दुहेरी क्षार कोणते आहेत असा प्रश्न विचारला तर तुरटी, मोहर क्षार, सोडियम नायट्रेट, सोडियम क्लोराईड असे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये उत्तर तुम्ही लिहिलं असणार की पर्याय 1 आणि
दोन. तुरटी पण डबल साल्ट आहे आणि मोहर साल्ट तर हा पण डबल साल्ट आहे, मोहर साल्ट. तर डबल साल्ट इज अ साल्ट दॅट कंटेन्स मोर दॅन वन डिफरंट कॅटाइन्स. तर मोर दॅन वन डिफरन्स कॅटाइन्स ज्याच्यामध्ये असतो, जो पॉझिटिव्हली चार्ज असतो कॅटाइन्स, तर त्याला आपण डबल साल्ट असं म्हटलं जातं. तर डबल साल्टमध्ये तुरटी आहे, त्याच्यानंतर मोहर क्षार आहे. तुरटी विषयी बऱ्याचदा प्रश्न विचारतात, तर तुरटीचं सूत्र वगैरे हे पण करून ठेवायचं. तुरटी हा एक रासायनिक संयुगाचा प्रकार आहे, हे लक्षात ठेवायचं. तुरटी हा रासायनिक संयुगाचा प्रकार आहे. आवाजाचा खूप प्रॉब्लेम आहे, ध्वनी प्रदूषण. तर तुरटी आणि त्याच्यानंतर मोहर क्षार हे दोन्ही हे काय आहेत, तर डबल साल्ट आहेत. तर डबल साल्टवरती त्याची आपण आताच डेफिनेशन बघितली. सोडियम नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड हे डबल साल्ट नाहीत, म्हणून विधान उत्तर इथं 3 येईल, अ आणि ब. जेव्हा आता पहिल्याच नंबरला वरील सर्व लिहिले, याचा अर्थ काहीतरी चूक आहे असं तुम्ही विचार करायचा आणि सगळे पर्याय चेक करायचे. सोडियम क्लोराईड वगैरे तर हे या ठिकाणी साल्ट नाहीत, तर तुम्हाला डबल साल्ट नाहीत. साल्ट असेल तरी डबल साल्ट नाहीत, तुम्हाला फसवण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे जाऊ आपण. सौर उपकरणामध्ये आंतरवक्र आरशाचा कॉन्केव्ह मिरर वापर होतो. सौर उपकरणामध्ये असं पहिलं स्टेटमेंट आहे. आणि वाहनातील आरशामध्ये, एकच मिनिट, माझा पेन मला हवा होता. या जाहिरातीमुळे प्रॉब्लेम होतो. परत लगेच रेटिंग करा वगैरे वगैरे यांचं. एकच मिनिट थांबा. आला पेन. हा पेपर आपला. हा इथे बघा काय विचारले आपल्याला की सायन्सचं आपण विश्लेषण पाहतोय. 21 नंबरचा प्रश्न चालू आहे. पेन गायब झाल्यामुळे परत मी मागे गेलेलो आहे. तर थोडी तुम्ही स्पीड वाढून व्हिडिओ बघायचा. आपला जरी व्हिडिओ स्लो वाटला तर स्पीड वाढवायची. क्वालिटी जर दिसत नसेल तर क्वालिटी इम्प्रूव्ह करून बघायचा. तर मी एकदम हाय क्वालिटीमध्ये करतोय, परंतु तुम्हाला जर तुमच्या याची जर सेटिंग लो क्वालिटी असेल तर सेटिंग बदलून हा व्हिडिओ बघायचा. सौर उपकरणामध्ये हा प्रश्न की आंतरवक्र आरसा कॉन्केव्ह मिरर जे आहे वापरला जातो असं म्हटलंय. आणि दुसरं स्टेटमेंट आहे वाहनातील आरसा हा आंतरवक्र प्रकारचा आरसा असतो असं म्हटलेलं आहे. वाहनातील आरसा हा आंतरवक्र प्रकारचा आरसा असतो. तर वाहनामधलं लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला पटकन क्लिक होण्यासाठी इथे एक ट्रिक आहे. आंतरवक्र प्रकारचा आरसा नाही तर बहिर्वक्र प्रकारचा आरसा. कारण बहिर्वक्र का, तर बाहेरचं बघण्यासाठी, असं ट्रिक्समध्ये लक्षात ठेवायचं. बाहेरचं बघण्यासाठी बहिर्वक्र आरसा. तर असं टेक्निकली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बाहेरचं बघण्यासाठी. कारण आतलं वाहनातलं बघायचं नसतं तर बाहेरचं बघायचं असतं. म्हणून वाहनातील आरसा हा आंतरवक्र प्रकारचा आरसा आहे. तर विधान ब या ठिकाणी चुकलेलं आहे, अ बरोबर आहे, म्हणून ब चुकलेला आहे. तर ब बरोबर म्हणणारा एक तिसरा पर्याय कट झाला आणि त्याच्यानंतर दोन्ही पर्याय बरोबर. ह्याच्यात पण ब लपलाय, हा पण कटला, हा पण कटला. अ बरोबर आहे, त्याच्यामुळे दोन्ही चूक म्हणणारा पर्याय कटला, म्हणून फक्त अ बरोबर आहे असं उत्तर येईल. की सौर उपकरणामध्ये आंतरवक्र आरशाचा कॉन्केव्ह मिररचा वापर केला जातो. कॉन्केव्ह मिरर हा मॅग्निफाईंग ग्लासेसमध्ये वापरतात, परत टेलिस्कोपमध्ये वापरतात. कॉन्व्हेक्स मिरर जो आहे, तर कॉन्व्हेक्स मिरर जो आहे तो कुठे वापरतात, तर मॅग्निफाईंग ग्लासेस टेलिस्कोपमध्ये वापरतात. आणि कॉन्केव्ह मिरर जे टॉर्च असतात बघा,
बॅटरी, टॉर्च लाईट, ऑटोमोबाईल्स हेडलाईट, तर त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर्स वापरतात. तर कॉन्केव्ह मिरर्स हे टॉर्चमध्ये वापरतात. आणि त्याच्यानंतर वाहनांचे जे हेडलाईट्स असतात समोरचे, तर त्याच्यामध्ये वापरतात. तर अंतर्वक्र आरसा असा असतो तो, तर या टाईपचा. तर हा आत गेलेला असतो म्हणून त्याला अंतर्वक्र आरसा, आतला भाग असा. तर हे वाहनांचे जरी वर असा काच दिसला तरी तो आत असा असतो. तर अंतर्वक्र आरसा कुठे वापरतात? तर टॉर्च लाईट्समध्ये, ऑटोमोबाईल्स हेडलाईट्समध्ये वापरतात. वाहनातील आरसा जो बाहेरचं दिसण्यासाठी असतो, साईड ग्लास म्हणतात, तर तो बहिर्वक्र भिंग किंवा बहिर्वक्र आरसा असतो. भिंग नाही तर बहिर्वक्र आरसा असतो. तर हे लक्षात ठेवायचं. तर बाहेरचं दिसण्यासाठी बहिर्वक्र असं तुम्हाला तिथं क्लिक झालं पाहिजे. कधी कधी याच्यावरती उदाहरणावरती आपल्याला विचारतात. हिपॅटायटिस ए हा विषाणूजन्य रोग आहे. याला पिवळी कावीळ किंवा पिवळा कावीळ म्हणतात. तिथे टायपिंग मिस्टेक झालं तर विटॅमिन त्या ठिकाणी पिवळा कावीळ असं म्हटलं जातं. तर दोन्हीही विधानं बरोबर आहेत. तर हा व्हायरलच रोग आहे, हे लक्षात ठेवायचं. तर व्हायरलच रोग आहे, व्हायरल डिसीज आहे. विटॅमिन ए हा हिपॅटायटिस ए, विटॅमिनचा खाली प्रश्न येणार. हिपॅटायटिस ए हा विषाणूजन्य रोगाचा आहे, व्हायरल डिसीज आहे. म्हणून यावरती असा फार उपाय नसतो. व्हायरल डिसीज कोणता असो की त्याला फार असा जालिम त्याच्यावरती उपाय नसतो. जनरली काय केलं जातं, याच्यामध्ये लसीकरण होतं फक्त. जे व्हायरल डिसीज असतात ते कधी कमी होत नाहीत. लस देणे हाच त्याच्यावरती उपाय असतो. हिपॅटायटिसचे जे प्रकार जर पाहिले तुम्ही, तर हिपॅटायटिसचे प्रकार ABCDE असे 5 प्रकार आहेत. ते 5 भाऊ आहेत असं म्हणून लक्षात ठेवा. भाऊवरून तुम्हाला लक्षात येतं की हे 5 भाऊ आहेत, ABCDE. तर हे हिपॅटायटिसचे प्रकार आहेत. कावीळ ज्याला म्हणतो आपण, कावीळ काही भागात कवळ असं पण म्हटलं जातं, मराठवाडा वगैरे त्या साईडला. ABCDE असे 5 प्रकार हिपॅटायटिसचे आहेत. त्याच्यावरती डीप क्वेश्चन एकदा आला होता, परतही तुम्हाला डीपमध्ये येऊ शकतात. मग याच्यामध्ये ए आणि ई जर लक्षात ठेवलं तुम्ही, ए आणि ई हा कशातून होतो, तर दोघांचं सेम आहे, दूषित पाणी. दूषित पाणी. एक मिनिट, तो पेन जरा मोठा झाला तर त्याला आपण हे करू, साईज कमी करून घेऊ. तर ए जो आहे कशातून होतो, दूषित पाण्यातून. म्हणजे आणि फूड त्यालाच म्हणतो आपण, फूड, दूषित पाणी आणि अन्न पण, फूड पण. आणि सेम स्ट्रक्चर ईचं पण तसं आहे. तर ए आणि ई हे सारखेच आहेत. कशा बाबतीत तर होतात कसे, तर ते दूषित पाण्यातून किंवा अन्नातून होत असतात. ए आणि ई हे दोन्हीही लक्षात ठेवायचं, ए आणि ई. तर ई साठी मग HEV नावाची याच्यामध्ये लस आहे, ज्याला लस उपलब्ध आहे त्याची लस दिली जाते, HEV. तर मग बी कशातून होतो, बी हा कावीळ तर आईकडून बाळाला पण होतो. बी हा कावीळ आईकडून बाळाला पण होत असतो. त्याच्यात तर बी फॉर ब्लड असं लक्षात ठेवा. तर टेक्निकली लक्षात ठेवा, अगदी सायन्सचा मुलगा नसेल तरी त्यालाही तिथे जमलं पाहिजे. ब्लडमधून होतो, रक्तातून. सिमेनमधून होतो बी सिमेन मध्ये होतो. आणि अदर काही फ्लड निघाला आपल्या बॉडीमध्ये, समजा इथे मला असं काहीतरी फोड आला आणि त्याचं ते बारीक चिकट द्रव्य दुसऱ्याला लागलं, त्याला काही झालं, तर मग त्याला पण होतो अदर काही बॉडी फ्लुइड्स, ते आहे. त्याच्यानंतर ब्लड आहे आणि सिमेनमधून होतो बी. तर बी हा बोगस आहे असं लक्षात ठेवायचं. बोगस म्हणजे ब्लडमधून होऊ शकतो तो, सिमेन म्हणजे विर्यातून होऊ शकतो, आणि दुसरं काही फ्लड वगैरे इंटरचेंज झालं तर त्यामधून होऊ शकतो. सी हा इन्फेक्टेड ब्लड असेल, म्हणजे इन्फेक्टिव्ह ब्लड असेल. मला कावीळ झालेला आहे सी, आणि मी तुम्हाला माझं रक्त दिलंय, तर सी मुळे तुम्हाला पण सी प्रकारचा कावीळ होऊ शकतो. डी हा डीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. तर काही जे आहेत आता BCD हे डायरेक्ट होत नाहीत. तर डायरेक्ट होणारे ए आणि ई आहे, जे दूषित अन्न आणि पाण्यातून होतात. ई पण दूषित अन्न आणि पाण्यातून होतात. तर
डी हा डायरेक्ट होत नाही हे लक्षात ठेवा. तर ज्याला बी झालेला आहे त्यालाच नंतर डी होतो. तर बी ज्याला झालेला आहे तर त्याचं पुढे भविष्यामध्ये डी मध्ये त्याच्यावर जर उपाय केला नाही तर त्यालाच डी मध्ये कन्वर्ट होतो. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे बी जास्त डेंजरस आहे, बी बोगस असं आपण लक्षात ठेवलं आहे, हा रोग चांगला नाही. तर बी ज्याला झालेला आहे तर त्याचंच कालांतराने पुढे डी मध्ये रूपांतर होतं, कारण डी हा डायरेक्ट होत नाही हे लक्षात ठेवायचं. तर हे लक्षात आलं तुम्हाला. बी आणि ई हे दोन्ही दूषित अन्न पाण्यातून होतात, बी आणि ई. त्याच्यानंतर ए आणि ई हे दूषित अन्न आणि पाण्यातून होतात. एक मिनिट, परत तुम्हाला आणखी एकदा सांगतो कारण इथे खूप गोंधळ झाला. तर बघा एकूण प्रकार किती आहेत, ढोबळ लक्षात ठेवा. ए बी सी डी ई असे सरळ आहेत, मध्ये काही गॅप नाही, रँडमली वगैरे नाहीत. तर ए आणि ईच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा हे अन्न आणि पाण्यातून होतात. बी हा बोगस आहे, त्याच्याबद्दल लक्षात ठेवलं. ब्लड, सीमेन आणि अदर बॉडी फ्लड त्याच्यामधून होतो. बी ज्याला झाला आहे त्याला पुढे डी पण होऊ शकतो, डी हा डायरेक्ट होत नाही, बी ज्याला झाला आहे त्याच्यातूनच होतो. सी जो आहे तो इन्फेक्टेड ब्लडमधूनच होतो सी. तर सी हा ते इन्फेक्टेड ब्लडमध्ये होतो. मग डी साठी काय उपाय आहे तर त्याला HDV नावाची लस तयार केली. आणि ई साठी काय उपाय आहे तर HEV नावाची लस आहे. दुसऱ्या कोणासाठी लस नाही, तर ह्या दोनच लस आहेत. तर सरळ प्रश्न आला विषाणूजन्य, तर विषाणूजन्यच म्हणायचं. आणि ए हा पिवळा दिसतो म्हणून याला पिवळा कावीळ असं म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवायचं. दोन्हीही विधानं हे बरोबर आहेत. तर असा प्रश्न येऊ शकतो तर सायन्सच्या बाबतीमध्ये. 22वा प्रश्न झाला. त्यानंतर व्हिटॅमिन्सच्या जोड्या. तर हा सोपा प्रश्न असला तरीही बऱ्याचदा कन्फ्यूज होऊन चुकू शकतो. तर त्याच्याविषयी आपण चर्चा करू. B2, B9, B5, B7 असं तुम्हाला इथं रँडमली दिलेलं आहे. तर व्हिटॅमिन्सच्या ज्या जोड्या आहेत तर त्या जोड्याविषयी आपल्याला प्रश्न विचारतात. तर व्हिटॅमिन एला काय म्हणतात, रेटिनाल असं म्हटलं जातं. व्हिटॅमिन ए दिलं नाही. B1ला काय म्हटलं जातं, थायमिन असं म्हटलं जातं. B1ला थायमिन म्हटलं जातं. त्याच्यानंतर B2 इथे दिलेलं आहे. तर B2 जे आहे B2ला काय म्हटलं जातं तर B2 हे बघा रायबोफ्लोविन. तर येचं 3 उत्तर आहे. पण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जनरली आपण पर्याय हाड देतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं धक्का बसायला पाहिजे, सतत तुम्ही अभ्यासातच असलं पाहिजे. तर B2चं रायबोफ्लोविन असं आहे. B9 जे आहे तर B9चं काय येईल उत्तर तर B9चं फॉलिक ॲसिड असं उत्तर येईल. B9 फॉलिक ॲसिड. मग काहीतरी टेक्निकली जोडून टाकायचं म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला पटकन सुटायला हवं. एकदम सिल्ली टेक्निक्स असल्या तरी चालतील. 9 रुपयाला फॉलिक ॲसिड मिळतं म्हणजे B9 असं काहीतरी टेक्निकली जोडायचं. आता B3 असं केलेलं आहे. B3 तर मी त्याला टेक्निकली असं ट्रिक्समध्ये जोडले. भित्री मुलगी नाईस असते, नायासिन असं केलेलं आहे. तर B3 नायासिन. B3 याच्यामध्ये नाही पण तुम्हाला ॲडिशनल सांगतोय तिथे. तर B5 म्हटलं की 5 भाऊ असतात. पॅन्टॅथिक आम्ल, पाची पांडव हे 5 भाऊ आहेत. तर B5 5 म्हणजे पॅन्टॅथिक म्हणजेच 5. तर असं B5चं काय येईल त्याच्यामध्ये उत्तर 4 नंबर येईल. तर हे बघा इथे याला मोठं करतो. B5 हे 4 नंबर येईल. तर मग B5ला हे जोडायचं आपल्याला 4. मग तसा पर्याय बघायचा. Cचा 4 कुठे येतो तर पहिल्याच पर्यायामध्ये येतो आणि शेवटच्या पण येतो. मग पुढे तुम्हाला परत बघावं लागेल. B7 म्हणजे बायोटीन. तर B7 हे बायोटीन असं लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्ही पण बनवायच्या. जसं आपण B9 म्हटलं की 9 रुपयाला फॉलिक ॲसिड मिळतं असं लक्षात ठेवायचं. B12 कोबॅल्मिन. B12 हे कोबॅल्मिन आहे. रेटिनाल हे तुम्हाला लगेच लक्षात राहतं. व्हिटॅमिन एला काय म्हटलं जातं तर रेटिनाल असं म्हटलं जातं. B1ला थायमिन असं म्हटलं जातं. B2ला
रायबोफ्लोविन असं म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ऊतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं? तर हिस्टॉलॉजी असं म्हटलं जातं. स्टडी ऑफ टिश्यूज म्हणजेच हिस्टॉलॉजी. फायकॉलॉजी म्हणजे काय? तर पर्याय नंबर 3 बघा, स्टडी ऑफ अल्गीचा अभ्यास करणाऱ्याला फायकॉलॉजी असं म्हटलं जातं. अँथॉलॉजी म्हणजे काय? द स्टडी ऑफ फ्लावर्स अँड फ्लावरिंग प्लांट्स, तर त्याला अँथॉलॉजी असं म्हटलं जातं. कधी कधी या टाईपचाही प्रश्न येतो. अँथॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फ्लावर्स अँड फ्लावरिंग प्लांट्स. सायटॉलॉजी म्हणजे शरीरातील पेशींच्या आकारांचा व कार्याचा अभ्यास. सायटॉलॉजी म्हणजे शरीरातील पेशींच्या आकाराचा आणि कार्याचा अभ्यास करणे म्हणजे सायटॉलॉजी आहे. तर एखादा प्रश्न असाही येत असतो म्हणून तो टाकलेला आहे. हिस्टॉलॉजी हे लक्षात ठेवा, स्टडी ऑफ टिश्यूज अँड सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. तर मायक्रोस्कोपच्या खाली टिश्यूचा अभ्यास करणे. 25 नंबरचा प्रश्न बघा, युरिया हे सेंद्रिय संयुग वोल्व्हर या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम तयार केलेला आहे. तर अगदी बरोबर आहे. नायट्रोजन वायू तयार करण्यासाठी युरियाचा वापर केला जातो. तर हे वोल्व्हर नावाचे जे वोहलर असा त्याचं स्पेलिंग म्हणजे उच्चार एकदम अवघड आहे, वोहलर. तर वोहलर जे आहेत ते द फर्स्ट ऑर्गॅनिक केमिस्ट ज्यांना म्हटलं जातं. तर मग दोन्हीही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. 25 नंबरचा, सूर्यकिरणाच्या बाबतीमध्ये त्याची तीव्रता मोजण्यासाठी डॅश हे वापरतात असा 26वा प्रश्न आहे. तर ॲक्टिनोमीटर, तर असं एखादं इन्स्ट्रुमेंट पण विचारतात. ॲक्टिनोमीटरचा वापर केला जातो सूर्यकिरणामध्ये. इकिनोडर्माटा, फायलम इकिनोडर्माटा या संघातील प्राण्यांच्या शरीराचं बाह्य भागावर डॅशचं आवरण असते. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, हे शेवटी 3 आलेला पर्याय निवडायचा, 2 वाला पर्याय निवडायचा नाही. काल एक जण म्हणत होतं सर तो 2 वाला आहे, तर 2 वाला नाही तर 3 वाला आहे. तर इकॅनोडर्माटा नावाचे जे प्राणी आहेत तर या प्राण्यांच्या शरीरावरती लक्षात ठेवा CaCO3 न त्यांचं शरीर बनलं जातं. इकॅनोडर्माटा, डर्माटा म्हणजे काटा, तसं काटेरी शरीर असतं त्यांचं. तर त्याच्यामध्ये कोणते प्राणी आहेत? तर सी स्टार्स म्हणजे तारा मासा जो आहे. त्याच्यानंतर सी अर्चिन, सी असं त्याच्या नावामध्ये येतं. सी कुकुंबर, सी अर्चिन, सी स्टार्स, ब्रिटल स्टार्स. तर इकॅनोडर्माटावाले हे सगळे स्टार लोक आहेत, ब्रिटल स्टार आहेत. सी स्टार आहे, सी अर्चिन आहे, सी कुकुंबर आहे. तर ह्यांच्या शरीर कसं बनलं जातं? तर CaCO3चं त्यांचं शरीर बनलेलं असतं. तर हे लक्षात ठेवा. मग कधी कधी असाही प्रश्न येतो, 1 न्यूटन म्हणजे काय? तर 1 न्यूटन म्हणजे लक्षात ठेवायचं की 10चा 5वा घात. तर इथे पर्याय नंबर 2 येईल, 10चा 5वा घात. 1 न्यूटन म्हणजेच काय? तर 10चा 5वा घात असं आपल्याला लिहावं लागेल. 28 नंबरचा प्रश्न, 10चा 5वा घात 1 न्यूटन म्हणजे. आणि उलट पण विचारतील, व 1 डाईन म्हणजे काय? तर 1 डाईन म्हणजे 10चा -5वा घात. तर हे पण लक्षात ठेवा, 1 डाईन इज इक्वल टू व्हॉट? तर 10चा -5वा घात न्यूटन. 10चा -5वा घात न्यूटन. आणि 1 न्यूटन विचारलं की 10चा +5वा आहे, ते मायनस नाही. तर न्यूटन हा कधीही प्लस असतो, लक्षात ठेवा. न्यूटन हा प्लस असतो, म्हणजे टेक्निकली लक्षात ठेवायचा, हा निगेटिव्ह नाही, प्लस असतो. न्यूटन हा पॉझिटिव्हच माणूस असतो म्हणून पॉझिटिव्हच लिहायचं. 10चा 5वा डाईन. आणि 1 डाईन म्हणजे एकदम डाय होतो माणूस, मरतो, म्हणजे मायनसमध्ये चाललाय माणूस. तर म्हणून 10चा -5वा, कारण तिथे खूप लोकांना अंडर प्रेशर कन्फ्यूज होतं. तर त्यामुळे ह्या टेक्निक्स सांगावे लागतात. आता ऐकताना कधी कधी ह्या सिली टेक्निक्स वाटतात, पण तुम्हाला परीक्षेमध्ये त्यांचा उपयोग होतो. तर हे लक्षात ठेवायचं. पुढे काय प्रश्न येतं? व्हिनेगार हे ॲझिटोबॅक्टर ॲसिडी जीवाणूच्या मदतीने तयार
करता येतं. व्हिनेगार हे साखरेच्या द्रावणापासून शुगर सोल्युशनपासून तयार करतात. तर हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. तर व्हिनेगार हे दुहेरी किण्वनाने तयार होतं, डबल फर्मेंटेशन ज्याला म्हटलं जातं. तर त्याच्याने व्हिनेगार तयार होत असतं. व्हिनेगार हे त्याच्याने डबल फर्मेंटेशनने तयार होतं. सिंपल शुगर त्याच्यामध्ये वापरली जातात व्हिनेगारमध्ये. तर हे लक्षात ठेवायचं. दोन्हीही विधाने इथे बरोबर आहेत. ज्यांनी दोन्हीही लिहिले त्यांचं बरोबर आहे. ग्राफाईट हे कार्बनचं अस्फटिक रूप आहे, नॉन क्रिस्टलाइन अल्ट्रोप असं म्हटलंय ग्राफाईट. आणि दुसरं स्टेटमेंट दिले, हिरा हे कार्बनचं स्फटिक रूप अपरूप आहे, क्रिस्टलाइन अल्ट्रोप असं म्हटलंय. तर याच्यामध्ये फक्त ब बरोबर आहे, कारण ग्राफाईट हे कार्बनचं अस्फटिक अपरूप नाही, तर स्फटिक अपरूप आहे, हे लक्षात ठेवायचं. कोक तसं आहे. तर उदाहरण बघायचं असतं तर कोकच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, कोक हे नॉन किंवा अस्फटिक अपरूप आहे, कोकच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर डायमंड, हिरा जो आहे, तर हिरा हे कार्बनचं स्फटिक रूप आहे. हिऱ्यावरती प्रश्न विचारतात. हिरा हा जगातला सगळ्यात कठीण पदार्थ आहे, काच कापण्यासाठी सुद्धा वापरतात. तर हिरा. त्याच्यानंतर ग्राफाईट, फ्लोरेन्सस, ऑल आर काय आहेत, तर अल्ट्रोप्स. तर हे लक्षात ठेवायचं. हिऱ्याच्या बाबतीमध्ये हिरा आहे किंवा ग्राफाईट आहेत, तर हे कार्बनचे अपरूप आहेत. आणि फ्लोरेन्सेस, तर कार्बनचे 3 अपरूप आहेत, डायमंड, ग्राफाईट आणि फ्लोरेन्सेस. तर हे 3 कार्बनचे स्फटिक रूप आहेत. अशापर्यंत 30पर्यंत सायन्सचे प्रश्न होते. तर इथे थांबू आणि हिस्ट्रीचं ॲनालिसिस परत वेगळ्या व्हिडिओमध्ये बघू, कारण हाच 31 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे मित्रांनो.